नमस्कार मित्रांनो. आज आपण चिचखेडा या लोकेशनवरती शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे. सुनीता डुबे या शेतकऱ्याचं नाव होतं. तर या ठिकाणी बघू शकता आपण शक्ती कंपनीचा 5 एच.पीचा सोलार पंप इन्स्टॉलेशनचं काम पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. आणि संकेत पवार या इन्स्टॉलरनी आपला हा सोलार पंप या लोकेशनला इन्स्टॉल केलेला आहे. तर किती पद्धतीने हे काम या ठिकाणी आपल्याला केलं दिसतंय. हे जे काम आहे पूर्णपणे जे कंपनीची एक एस-ओ-पी असत्या, गाईडलाईन असत्या, त्या पद्धतीने पूर्णपणे हे काम आपल्याला झालेलं दिसतंय. तुम्ही इथे ब्लॉकची साईज जरी बघितली, तर एकदम परफेक्ट अशा प्रकारचे या जागेवरती ब्लॉक बनवलेले आहे. त्यानंतर तर हा जो पाण्याचा प्रवाह आपल्याला चालू दिसतोय, तर हा पूर्णपणे या सोलार सिस्टमवरती, सोलार पॅनलवरती आता आपण ही मोटर या लोकेशनला चालू केलेली आहे. आणि किती चांगल्या प्रकारे ही मोटर पाणी मारतीये, तर आपल्याला ते बघायला भेटतंय. या ठिकाणी या शेतकऱ्याचा 30 मीटरचा हेड यांना याच्यामध्ये यांनी चॉईस केला होता. कारण की यांचं जे आहे इथं विहीर असल्या कारणाने आणि त्यांना जागेवरती पाण्याची रिक्वायरमेंट होती. त्या पद्धतीने विहिरीची खोली, पाईपलाईनची लांबी मोजून ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करत असतो. आणि या संदर्भात आपल्या ऑफिसवरून ज्यावेळेस पंप कस्टमरला डिलिव्हरी होतो, त्याच्या 4-8 दिवस पहिले एक कॉल जातो आणि त्या कॉलमध्ये या सर्व गोष्टी शेतकऱ्याला कन्फर्म केल्या जातात. तुमचा हेड आपण 30 मीटरचा तुम्ही चॉईस केलेला आहे, तो बरोबर आहे का? आणि तुम्हाला 2-4 दिवसात पंप येईल याचं देखील इंटिमेशन त्यांना दिले जातं. आणि त्याच वेळेस आपला जो इन्स्टॉलर यांच्याकडे येणार आहे, त्याचा देखील कॉन्टॅक्ट नंबर त्या शेतकऱ्याला प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे तो शेतकरी त्या पूर्वतयारीला त्या पंपाच्या लागून जातो आणि लवकरात लवकर त्यांच्या सोलार सिस्टमचे इन्स्टॉलेशन हे पूर्ण आपण या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर जर तुम्ही बघितलं, या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला आपल्याला एक लाइटनिंग अरेस्टर दिसतोय. तर आता शक्ती कंपनीने याच्यावरती एक नवीन इनोव्हेशन करून, आर-एन-डी करून या लाइटनिंग अरेस्टरचं एक नवीन स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. पहिल्या जर पंपात आपण जर बघितलं, तर हा लाइटनिंग अरेस्टर आपल्याला एक वेगळा माउंट झालेला बघायला भेटायचा. आणि ते आता पाठीमागं माउंट न करता त्यासाठी कस्टमरला, शेतकऱ्याला अजून या सोलार पॅनल व्यतिरिक्त एक्स्ट्रा जागा जी खर्च करायला लागायची, तर तिची आवश्यकता न पडता आता तोच लाइटनिंग अरेस्टर आपल्याला पॅनलच्या पाठीमागच्या बाजूला माउंट केलेला दिसतोय. आणि प्लॅस्टिकच्या बॉडीमध्ये कव्हर करून तो आपल्याला पॅनलमध्ये इन्स्टॉल करून त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि आता जर पाठीमागं आपण बघितलं या ठिकाणी, तर ह्या पंपाचे ब्लॉक वगैरे आपण या ठिकाणी बघू शकतो. कंपनीच्या एस-ओ-पी प्रमाणे आपण याला केबल वगैरे सगळ्या गोष्टी इन्स्टॉलेशन करून हे काम इथं पूर्णपणे कंप्लीट केलेलं आहे. मधल्या बाजूला तिकडे जर बघितलं आपण, तर त्या साईडला आपला 5 एच-पी शक्ती पंपचा कंट्रोलर देखील तिकडे लागलेला आहे. तर या ठिकाणी आपला कंट्रोलर देखील लागलेला आहे. आणि शेतकऱ्याला आपण मोबाईलमध्ये जे कस्टमर ॲप जे असतं, शक्ती फार्मर ॲप, तर त्याच्यामध्ये देखील ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू करून त्यांना सर्व गोष्टी त्याच्यात समजून सांगून हे पूर्णपणे मोबाईलवरती देखील चालू करून दिलेलं आहे. आणि शेतकरी घरी बसून किंवा आहे त्या लोकेशनला बसून त्यांचा हा सोलार पंप चालू किंवा बंद करू शकतो. आणि तिथून म्हणजे ऑनलाईन ऑपरेट पण आपण याच्यामध्ये करू शकतो. तर आपल्याला शक्ती कंपनी याच्यामध्ये एक खाली जर बघितलं आपण कंट्रोलरला, त्याला एक वेगळा डोंगल वायफायचा जो आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यामध्ये एक सिम कार्ड देखील कंपनी प्रोव्हाइड करत असते. आणि त्या सिम कार्डद्वारे जे पंपाची लाईव्ह कंडिशन आहे, हे कंपनीच्या पोर्टलला पण कंपनी ऑनलाईन मॉनिटरिंग करत असते. त्यानंतर याचा दुसरा असा बेनिफिट आहे, की कस्टमर आहे त्या लोकेशनवरून त्यांचा पंप ऑनलाईन मॉनिटरिंग
किंवा ऍक्सेस करू शकतो, बंद चालू करू शकतो, या देखील त्याच्यात गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. आणि 1 वर्षाचं फ्री ऑफ कॉस्ट जे रिचार्ज आहे ते देखील कंपनी त्याच्यामध्ये करून देत असते. आणि 1 वर्षानंतर शेतकऱ्याला या रिचार्जचा खर्च स्वतः करावा लागत असतो. या सर्व गोष्टी याच्यामध्ये असतात. आणि किती प्रॉपर पद्धतीने इथे एका लाईन मध्ये आपण सोलार पॅनल लागलेले बघू शकता. किती प्रॉपर पद्धतीने या ठिकाणी एका शेताच्या कडेला बांधाच्या बाजूला इन्स्टॉलेशन झालेलं आपल्याला बघता येत आहे. म्हणजे कमीत कमी जागेवरती आपण जागा वाया न घालवता या सोलर पंपाचं एक इन्स्टॉलेशन या लोकेशनला पूर्णपणे कंप्लीट केलेले. ठिकाणी आपल्याला या सोलार पंपची अर्थिंग देखील बघायला भेटते. ही जे लाइटनिंग अरेस्टर आहे ज्याला आपण एलए बोलतो, तर त्याची इथं योग्य पद्धतीने कंपनीचा जो अर्थिंग पिट कव्हर असेल किंवा अर्थिंग बकेट असेल ते वापरून त्याला योग्य प्रकारे बाजूने सिमेंटचं कव्हरिंग करून त्या अर्थिंगचं काम इथे पूर्ण केलेलं आहे. तर मित्रांनो, हा जो आपला इन्स्टॉलर आहे संकेत पवार, यांनी या जागेवरती या 5 HP सोलार पंपाचं इन्स्टॉलेशनचं काम पूर्णपणे कंपनीच्या गाईडलाईन प्रमाणे पूर्ण केलेलं आहे. आणि आपण याला देखील श्री साई सोलार मार्फत सोलार पंपाचं जे 15 दिवसाचं ट्रेनिंग होतं इन्स्टॉलेशनचं ते पूर्वी दिलेलं होतं. आणि एकदम क्रायटेरियामध्ये एकदम प्रॉपर पद्धतीने त्या ट्रेनिंगनुसार हा मुलगा प्रत्येक ठिकाणी सोलार पंप इन्स्टॉल करत असतो. आजपर्यंत यांनी आपल्या श्री साई सोलार मार्फत जवळजवळ 25 ते 30 सोलार पंपाचं इन्स्टॉलेशनचं काम पूर्णपणे कंप्लीट केलेलं आहे. आणि संकेतला माझ्याकडून अशाच शुभेच्छा की रोज नवनवीन सोलार पंप तुम्ही इन्स्टॉल करत राहा आणि शेतकऱ्यांना एक चांगली सुविधा, चांगली सर्व्हिस देण्याचं काम तुमच्या हातून घडतंय, याचा देखील मला अभिमान आहे. संकेत, तुला काही बोलायचंय का? नमस्कार, मी संकेत पवार. हा पंप मी इन्स्टॉलेशन केलेला आहे आणि हा पंप 1 दिवसाच्या आत केलेला आहे. बघा, क्वालिटी इन क्वांटिटी.